सिंग्युलर मॅट्रिक्स. आता नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल्स टू 0 आहे, आणि ज्या अर्थी डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल्स टू 0 देन ए इनवर्स एक्झिस्ट. कंडिशन आपल्याला माहिती बेसिक. इक्वेशन सांगितले ए मायनस 2i इन अनदर ब्रॅकेट ए मायनस 4i इक्वल्स टू 0. इक्वेशन सॉल्व्ह करू म्हणजे काय होईल, आपण सिंपल मॅथमॅटिकली प्रॉपर्टीज यूज केली तर ए स्क्वेअर मायनस 4 ai मायनस 2 ai प्लस 8i स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता मॅट्रिक्स एनी मॅट्रिक्स कोणता एक मॅट्रिक्स असेल एक्स, त्याला मल्टिप्लाय केलं मी आय न आयडेंटिटी मॅट्रिक्स न, तर येणारा आन्सर काय असतं मॅट्रिक्स इटसेल्फ. म्हणजे मॅट्रिक्सचं काय होईल त्यात रिपिटेशन होईल. सेम वे इथं मिळेल मला ए स्क्वेअर मायनस 6a. डायरेक्ट मी काय करतो आता 4a मायनस 2a 6a प्लस 8 इज इक्वल टू 0. आय स्क्वेअर म्हणजे 1. पुढं आता मी काय करतो याला ए इनवर्स न मल्टिप्लाय करतो, मल्टिप्लाइंग बाय ए इनवर्स. मग ए इनवर्स न मल्टिप्लाय करताना काय केलं मी एक इथं सेपरेट काढून घेतला, मल्टिप्लाइड बाय 6 इंटू ए इनवर्स प्लस 8 इंटू ए इनवर्स इक्वल्स टू 0. ए इंटू ए इनवर्स काय असतो, कोणताही मॅट्रिक्स असेल यम त्याला मी इनवर्स मल्टिप्लाय केलं तर तो म्हणतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे हा होईल ए आय मायनस 6i प्लस 8a इनवर्स इज इक्वल्स टू 0. आणि त्याला मला क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं ए प्लस 8. ठीक आहे, हा परत माझ्याकडे काय आहे मॅट्रिक्स इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. आन्सर येईल मॅट्रिक्स प्लस 8a इनवर्स इज इक्वल्स टू हा मायनस 6 आहे, तो मी काय करतो राईट हँड साइडला पोस्ट करतो म्हणजे तो होईल प्लस 6. हे झालं माझं आन्सर.